तर चला 18 धाब्यांचं टार्गेट आहे. 17 धाबा जमल्यात पहिल्या 17 मध्ये आणि बॅटिंग करत असताना आता जमवायच्या आहेत 18 धाबा, त्या म्हणजे शिवन्या 11 टीमला. चला मॅच ऑन करा. चला पंच बंटी दादा. बेले आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल डॉट आलाय. आलाय षटकार. फलंदाज आपण पाहतोय हरीशच्या बॅट मधून हा आलाय तडाखा. 18 धाब्यांचं टार्गेट. पहिल्या ओव्हर मध्ये पहिला डॉट आला, तदनंतर केलेला हा प्रहार आणि इथून मात्र त्या सिंगल येताना पाहायला मिळते. 7 रन्स ऑन दी बोर्ड. 7 धाबा दापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिला झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस पहा पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार आणि सलग 4 बॉल वरती सिंगल सिंगल आलेत. खरं तर आमचे पनवेलकर सर यांचं इथे शुभागमन झाले, त्यांचं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर त्यांची उपस्थिती खरं तर या स्पर्धेला लाभली. ओके चला एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 धाबा दापटल्यावरती लागल्यात. गोलंदाज सज्ज. अंतिम चेंडू, शेवटचा बॉल. ऑफसाईडला पुश करण्याचा प्रयत्न, परंतु कोणतीही धावेचा प्रयत्न नाहीये. षटक क्रमांक पहिलं होते समाप्त आणि संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. यावेळेस सिंगल येते. मोहन आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. सिंगल 11 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. ऑफ साईडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु मिस झालाय. आणखी एक मिळेल सिंगल. संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. उर्वरित आणखी 6 धाब्यांची गरज. 16 चेंडू आणि 6 धावा. डॉट बॉल. चला स्पीडअप करा. मोहन यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. राईट राऊंड द विकेट हलक्या हातानं सन्मान दिलाय. ऑन साईडला एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धाब्याने संघाची धाव संख्या 13 धावा दापटल्यावरती. नो चेंडू, खराब चेंडू. आणखी एक अवांतर बॉल. 15 धावा दापटल्यावरती. आणखी 3 धावांची फक्त गरज. आणखी एक सिंगल येते. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सिंगलच्या मदतीने संघ 16 या आकड्यावरती. एक चेंडूचा आणखी खेळ बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय.
12 चेंडू 2 धाब्यांची गरज. चला स्पीडअप करा आता फिल्डिंग टीम. चला स्पीडअप करा. 12 चेंडू 2 धाब्यांची गरज. तेजस मस्कर आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. नो चेंडू आणि मॅच खरं तर इथे संपली आहे. माऊली प्रसाद संघाने टॉस जिंकलाय. चला
हॅलो 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 फिल्डिंग लावून घे रूपम रूपम. हा पाठवतो तू फिल्डिंग तर लाव. ए समीर समीर त्यांच्यात जा फिल्डिंगला जा. अरे तो फिल्डिंगला जाऊ दे ना यार त्याला. जा 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 लवकर. कोणाची बॅटिंग आहे फिल्डिंग कोणाची आहे. माऊली प्रसाद त्वरित फिल्डिंग क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. माऊली प्रसाद निलेश फडके स्ट्राईकला आहेत ते निलेश फडके आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते निचिकेत. पहिलं षटक घेऊन येतो माऊली प्रसाद या संघाकडून परेश घरत. पहिला चेंडू आणि खूपच चांगल्या प्रकारे टोललेला चेंडू आणि हा षटकार दमदार षटकार निलेश फडके यांच्या बॅट मधून आलेला आहे तो षटकार. पुन्हा एकदा हवेत चेंडू पण एक धावेतच समाधान मानावं लागेल आणि संघाची भारतीय धावसंख्या झाली 2 चेंडू 7 धावा. आता मात्र स्ट्राईकला आलेला आहे तो निचिकेत. खूपच चांगल्या प्रकारे टोलेला चेंडू थोडस फंबल आणि दुसरी धावेचा प्रयत्न आणि हा दुसरी धाव. 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे अनबी 11 या संघाला. खूपच चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये फंबल झाल्या कारणाने 2 धावेत यश मिळाले. पुन्हा चांगल्या प्रकारे टोलेले चेंडू तसेच चांगले क्षेत्ररक्षण. प्रतीक मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि हा धावचीत झालेला आहे तो निचिकेत आणि पहिला धक्का बसलाय माऊली अनवी 11 या संघाला निचिकेतच्या मार्फत. आणि या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि आता आलेला आहे तो राहुल लालू. पुन्हा एकदा तोडलेला चेंडू आणि हा झेलबाद झालेला आहे तो निलेश. खूपच चांगल्या प्रकारचे झेल पकडले ते माऊली प्रसाद या संघाच्या क्षेत्ररक्षकाने. दुसरा झटका बसलाय तो निलेश मार्फत आणि संघाची धावसंख्या झाली 1 षटकाच्या नंतर 9 धावा. बॅट्समनचं नाव नॉन स्ट्रायकर कृष्णा. रूपम दुसरं षटक घेऊन तो रूपम स्वतः. खूपच चांगल्या प्रकारे टोलेला चेंडू लालू मार्फत आणि हा षटकार. 6 धावेने भर. 2 चेंडू 15 धावा. 2 चेंडू 15 धावा. खूपच चांगला ब्लॉक होलला टाकलेला हा चेंडू. खूप चांगलं कमबॅक केलंय. पुन्हा एकदा एक धावेत भर. चार चेंडू 16 धावा. 5वा चेंडू खूपच चांगला फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि सफल प्रयत्न. खूपच चांगला कमबॅक केला. एक षटकार मात्र जरूर
आला, पण त्याच्यानंतर 3 चेंडूमध्ये कमबॅक आणि हा फलंदाज बाद त्रिफहाचित. तसेच ओव्हरची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 16. 2 चेंडू 16 धावा. आता मात्र आलाय तो कबीर. बॉलरचं नाव ओमकार. तिसरा षटक घेऊन येतोय तो ओमकार. सामोरे जातो तो लालू. 2 षटकाच्या नंतर संघाची धावसंख्या आहे ती 16 वर. पहिला चेंडू खूपच चांगल्या प्रकारे टोललेला चेंडू आणि हा झेलबाद. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले ते रूपमणी आपल्या संघासाठी आणि हा लालूच्या मार्फत खूपच मोठा धक्का स्वतः आयकॉन कॅप्टन यांच्या मार्फत. आणि आता मात्र आलाय तो आमचा शाहरुख खान. टेम्बा बहुआ. खूपच चांगल्या प्रकारे टोललेला चेंडू. एक धाव घेण्यात यश मिळाले ते टेम्बा बहुआ यांना. दोन चेंडू. कबीरने चांगल्या प्रकारे टोललेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, पण एकच धाव घेण्यात यश. संघाची धावती वाढती संख्या झाली ती 18. चोरटी धाव घेण्यात यश. साइडला ना.
आणि संघाची धावसंख्या झाली ती 27. 2 चेंडू 27 धावा. कबीरच्या मार्फत हा षटकार आणि हा त्रिफळाचीत. आणि आता त्याची जागा भरून घेऊन आले तो सिद्धेश. निर्धाव चेंडू. अरुण 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 आणि पुन्हा एकदा त्रिफळाचीत. आता आले तो महेश. चार ओव्हर झाला ना. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 27. आणि माऊली प्रसाद या संघाला जिंकण्यासाठी 28 धावेचं आव्हान. कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावा. अन्वी 11 अन्वी 11 राहुल त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. अन्वी 11 लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता मात्र माऊली प्रसाद या संघाकडून फलंदाजीसाठी आलेले आहेत ते ओमकार आणि परेश. स्ट्राईकला आहे तो ओमकार, नॉन स्ट्राईकला आहे तो परेश आणि पहिली गोलंदाजीसाठी आलाय तो राहुल. माऊली प्रसाद या संघाला जिंकण्यासाठी 28 धावांचं आव्हान. पहिला चेंडू घेऊन येतो लालू, सामोरे जातो तो ओमकार आणि पहिलाच थोडासा अवांतर धावेत भर. संघाचं खातं उघडले ते एक वाईट या धावानी. पुन्हा एकदा नो बॉल फ्री हिट. एकही चेंडू हाताळला नाही आणि 2 धावा मात्र अन्वी 11 या संघ माऊली प्रसाद या संघाच्या खात्यात आणि हा फ्री हिट असेल. आणि पुन्हा एकदा चांगला टोललेला चेंडू झेलबाज झाला, पण आता फ्री हिट असल्या कारणाने हा डॉट चेंडू देण्यात येतोय. पुन्हा एकदा अवांतर धावेत भर, नो चेंडू, पुन्हा एकदा फ्री हिट. बघूया आत्ता मात्र त्या फ्री हिटचा फायदा उचलतोय का ओमकार. खूपच चांगला ब्लॉकर झालेला टाकलेला चेंडू, पण 1 धाव मात्र मिळते.
आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण धावचीतचा हो स्ट्राईक चेंज नाही. आणि हा धावचीत झालाय ओमकार. कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यावं. भाई मस्कर आणि हिमांशू. 12 चेंडू
11 धावा झालेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. हिमांशू पुन्हा एकदा चांगला टोळलेला चेंडू, पण कुठेतरी रोखून ठेवलंय. खूपच चांगली गोलंदाजी. आणि ह्याच्यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील पियुष सदावते. अकरा चेंडू 16 धावांची गरज. नाणेफेकीचा कौल झाला आहे आणि उदय म्हसकर दादा यांच्या टीमने नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. आणि हा षटकार, लाजवाब षटकार. चेंडू आणि 10 धावेची गरज अजूनही अन्विलवण्यास संघाला जिंकण्यासाठी. निर्धाव चेंडू, 9 चेंडू 10 धावा. आता कुठं दिलेत नाही दिल्या तो दिल्यात ना, दिल्यात गेल्या मॅचची नाही दिल्या. कोण होता नाव लिहिलेत, काम घेऊ. 20 धावा. 1 चेंडूचा खेळ शिल्लक. 7 चेंडू 8 धावा. झेल बाद होऊ शकला असता हा फलंदाज, पण झेल सुटले आणि आता हवेत ते 6 चेंडू 8 धावा. अरुण, अरे अरुण 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 आहे बॉलर. लवकर खेळावा सामना. आणि आता 6 चेंडू मध्ये 8 धावेची गरज. चौथा षटक घेऊन येतो अरुण. बघूया आपल्या संघाला विजय मिळून देतोय का. 6 चेंडू मध्ये 8 धावेची गरज आहे अजून. आणि पहिलाच हा चेंडू षटकार. 5 चेंडू 2 धावांची गरज. चार चेंडू 1 धावा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यश 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 त्याने 3 विकेट घेऊन यश मोरे. यश मोरे यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात येते. रुपेश पाटील जाना
आणि मागच्या मॅचचा अंकित, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अंकित. अजित आहेर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येते यश मोरे यांना. इकडे इकडे ह्या साईडला, ह्या साईडला कॅमेरा कॅमेरा आहे, कॅमेरा आहे, तुम्ही द्या.